अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, आजच्या या पवित्र क्षणी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत स्वामींच्या संदेशावर मनन करण्यासाठी. हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही तर अंतःकरणात उतरवण्यासाठी आहे. स्वामींनी आज तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. जीवनात येणाऱ्या सुखदुःखांच्या लाटामध्ये स्थिर राहण्याची कला, स्वतःला ओळखण्याचा मार्ग आणि ईश्वरांशी नातं घट्ट करण्याचा हा स्वामी संदेश आहे. आजचा काळ धावपळीचा आहे. मन अस्थिर आहे, अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि समाधान कमी झालं आहे. अशा वेळी स्वामी आपल्याला आठवण करून देतात की शांतता बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. या आपण जीवनाचा अर्थ, कर्तव्य, भक्ती, संयम, सेवा आणि आत्मज्ञान यांचा सखोल विचार करणार आहोत. स्वामी म्हणतात की जीवन म्हणजे केवळ जन्म ते मृत्यू यामधील धावपळ नाही, तर हा एक प्रवास आहे स्वतःकडून स्वतःकडे जाण्याचा. आपण पैशामागे, प्रतिष्ठेमागे, नात्यामागे धावतो, पण त्या सगळ्यांच्या पलीकडे एक शाश्वत सत्य आहे. ते म्हणजे आत्मा. शरीर नश्वर आहे, परिस्थिती बदलणारी आहे, पण आत्मा अचल आहे. जो माणूस हे समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. स्वामी म्हणतात, जे बदलत नाही त्यांच्याशी मैत्री करा. जे बदलतं त्याला येऊ द्या आणि जाऊ द्या. या दृष्टिकोनातून जीवन पाहिलं तर अपेक्षा कमी होतात आणि समाधान वाढतं. प्रत्येकाच्या जीवनात कर्तव्य असतं, घरात, समाजात, कामाच्या ठिकाणी. पण स्वामी आपल्याला कर्मातून बांधिलकी काढून टाकायला शिकवतात. काम करा, पूर्ण मनाने करा, पण फळाची अपेक्षा सोडा, कारण अपेक्षाचं दुःखाचं मूळ कारण आहे. कर्मयोग म्हणजे निष्काम सेवा. जेव्हा आपण स्वार्थ न ठेवता काम करतो तेव्हा ते कामच साधना बनतं. स्वामी सांगतात की छोटं काम असो वा मोठं, ते ईश्वरापूर्ण समजून केलं तर त्यातून अहंकार नाहीसा होतो आणि अंतःकरण हे शुद्ध होतं. भक्ती म्हणजे केवळ पूजा, जप, आरती एवढंच नाही. भक्ती म्हणजे पूर्ण शरणागती. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते ईश्वराच्या इच्छेने घडतं. ही भावना मनात रुजवणं म्हणजे भक्ती. स्वामी सांगतात, तुम्ही भार उचलू नका, मला द्या. जेव्हा आपण चिंता, भीती, अहंकार हे सगळं ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा मन हलकं होतं. भक्तीमुळे मनात नम्रता येते आणि नम्रतेतूनच खरी शक्ती जन्माला येते. आजच्या युगात संयम हा सर्वात मोठा तप आहे. इच्छा लगेच पूर्ण व्हावी, परिणाम पटकन मिळावा अशी सवय लागली आहे. पण स्वामी सांगतात की संयमाशिवाय प्रगती टिकत नाही. शिस्त म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, योग्य वेळी उठणं, योग्य आहार, योग्य विचार आणि योग्य संगत. या सगळ्यांचा जीवनावर खोल परिणाम होतो. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच जग जिंकतो. संयमाने जगणारा माणूस बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. स्वामींच्या संदेशात सेवेचं स्थान फार मोठं आहे. सेवा म्हणजे दान नव्हे तर संवेदनशीलता. समोरच्या माणसाचं दुःख आपलं मानणं म्हणजे सेवा. पैसा, वेळ, श्रम, प्रेम जे काही आपल्याकडे आहे ते वाटणं म्हणजे सेवा.
स्वामी सांगतात की सेवा केल्याने अहंकार विरघळतो आणि करुणा वाढते. समाजात असमतोल, वेदना, संघर्ष आहेत, पण एक जागरूक मन आणि करुण हृदय हे बदल घडवू शकतं. मन हेच मित्र आहे आणि तेच शत्रू. स्वामी सांगतात की मनाला दाबू नका, त्याला समजून घ्या. ध्यान, जप, श्वसन याद्वारे मन शांत करता येते. जेव्हा मन वर्तमानात स्थिर राहते तेव्हा चिंताही आपोआप कमी होते. भूतकाळाची खंत आणि भविष्याची भीती या दोन्ही मनाचा खेळ आहे. स्वामी आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात, कारण वर्तमानातच ईश्वराचा अनुभव येतो. मन हेच मित्र आहे आणि तेच शत्रू आहे. स्वामी सांगतात की मनाला दाबू नका, त्याला समजून घ्या. ध्यान, जप, श्वसन याद्वारे मन शांत करता येते. जेव्हा मन वर्तमानात स्थिर राहतं तेव्हा चिंता आपोआप कमी होतात. भूतकाळाची खंत आणि भविष्याची भीती या दोन्ही मनांचा खेळ आहे. स्वामी आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात, कारण वर्तमानातच ईश्वराचा अनुभव आहे.